खरकट्या पत्तरवाळीनं ना दुसरा पकडला बरं का बोलायला. दुसरा म्हणजे कोण हो, आपला रविराज साबळे दादा. आता इतके दिवस जरांगे पाटलांच्या खाऊन 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 तिनं टाक्या रिकाम्या केलत्या, पण जेव्हा रविराज साबळे दादाला बोलत होती ना, तेव्हा फक्त तिला रविराज साबळे दादाचा नाही गोड लागला, त्याच्यात तिला जरांगे पाटलांचा खावाच लागला. कारण जरांगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय हिचं नाव मोठं होत नाही हो, कुटुंब भागत नाही. आणि आता तिनं काय म्हणती, आता खरकटी पत्तरवाळी म्हणजे कळलं का तुम्हाला कशाला म्हणतात? गावाकडं आता त्याची स्टँडर्ड भाषा झाली पात्र, आणि ते आत्ताचे पात्र पण जरा स्टँडर्ड आहेत, प्लॅस्टिकचे आहेत, फायबरचे वगैरे 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 पात्र असतात. पण गावाकडं कसं असायचं, पळसाचे पान असतात का, पळसाच्या पानापासून पत्तरवाळी बनवायचे, त्याला त्या काडेनं गुंपून. तर त्या खरकटी पत्तरवाळी म्हणजे काय, तर त्या पत्तरवाळीवर दुसऱ्यानं जेवण केलं तर ती पत्तरवाळी फेकून दिली जाते, परत त्याच्यावर कोण जेवत नाही. पण आता ह्या खरकट्या पत्तरवाळीत किती जण जेवलेत काय माहिती बाबा. त्याला खरकटी पत्तरवाळी म्हणतात. गावावरून ववाळून टाकलेली मोकार म्हैस जानी. आता तिनं काय म्हणती माहिती आहे का, की रविराज साबळे दादा हे हिंदू द्वेषी आहेत. आणि त्याच्यात तिनं दुसरं वाक्य काय बोलली माहिती आहे का जरांगे पाटलांविषयी, की गंजाड्या, आमकं टमकं बेवड्या. म्हणजे तिनं तिच्या ती रेग्युलर शिव्या आहेत. कारण मी ह्याच्या आधी पण काय म्हणलं, अर्जुनाला सगळे सज्जन दिसले होते आणि दुर्योधनाला सगळे दुर्योधन. म्हणजे कसं असतंय, कावीळ झाला ना एखाद्याला कावीळ, तर त्याला सगळे जग पिवळं दिसतं. त्यामुळे हिनं स्वतः नशिली हाय, बिवडी हाय, गंजाडी हाय, दारू पिती. त्यामुळं कसं, आणि व्हिडिओ पण काय, दुनिया ने हमको दिया क्या घंटा, ही नशेतले प्रकार होती. आणि कसं, आत्तापर्यंत जरांगे पाटलांचा एक तरी व्हिडिओ आत्तापर्यंत दारू पिल्याला, नशातला किंवा आलाय का नाही. आता ही त्यांच्यावर टीका का करती, तर ती मराठा समाजासाठी संघर्ष करतात म्हणून त्यांना ही दारू द्या वगैरे वगैरे. पण खरं तर ही बिवडी आहे, त्याच्यामुळे तर हिच्या बुडावर लात मारून बाहेर काढलेली आहे. बिन इसनीची म्हैस आहे, बिन इसनीची मोकार म्हैस. धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का, हिचं असंच काम आहे. तर आता तिनं रविराज साबळे दादांना म्हणजे बहाड्या का भाड खाऊ काय, भाड्या म्हणली वाटते. भाड्या कशाला म्हणतात हिला चांगलंच माहिती आहे. भाड्या म्हणजे घरातल्या बाई माणसाला दुसरेपशी पाठवून पैसा खाणारा, त्याला भाडखाने म्हणतात. आता घरातल्या बाई माणसाला घराच्या बाहेर कुणी काढलेलं आहे, कुणी पाठवलेलं आहे, हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही, ही सगळे जनतेला माहिती आहे. त्यामुळं भाडे कोण आहेत ही सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात रविराज दादाला लागण्यासारखे काही शब्दच नाहीत. आता राहिला प्रश्न, हिनं काय म्हणली, की नालीतले किडे बाहेर आलेत आत्ता, हिंदू समाजाचे द्वेष करणारे हिंदू द्वेषी. म्हणजे ही हिंदूची साईड घेणारे का? बरं, ही हिंदूची साईड घेते ना भाजप सरकार, तर मला सांगा, आपल्या भारतामध्ये इतर राज्यातले लोक हिंदूच्या देवी धर्मावर इतकी टीका करतात, तेव्हा हिच्या तोंडात काही गेलेलं असतं कुणाचं, तेव्हा ही बोलत नाही काहीच. भरपूर असे माझ्याकडं आत्ता पण व्हिडिओ शिवायत, आणि मी त्या व्हिडिओ खाली जाऊन त्या लोकांना, काहीतरी राधाजी म्हणून एक अकाउंट आहे, काहीतरी असे अनेक अकाउंट आहेत की हिंदू देवी देवतांची टिंगल उडवली जाते. त्यावेळेला ह्या छपरीबाईच्या तोंडातून एक शब्द निघत नाही, एक शब्द शब्द निघत नाही ना. आत्ता फडणवीस साहेब तर मंत्री आहेत ना, काही करू शकतात की बाबा हिंदूंच्या देवी धर्मावर का टीका करताय, हिंदूच्या देवी देवतांना घाणेरड्या शब्दात बोलतात, तरी पण ह्यांच्या तोंडात एक शब्द येत नाही. आणि ही काय म्हणतात की हिंदूला वाचवण्याचं काम भाजप सरकार करतं, आणि काँग्रेस सरकारनं गेल्या 70 वर्षात काही केलं नाही. आणि हिचं म्हणणं काय आहे की रविराज दादा गेल्या 70 वर्षात का नाही बोलला, त्याला शरद पवारनं सुपारी दिली असेल. सुपारीबाज छपरी, त्या सुपारीची गरज रविराज दादाला नाही. त्याला रविराज दादाला संविधान माहिती आहे, रविराज दादाला संविधानातले अधिकार, कायदे, कानून माहिती आहेत. आणि रविराज साबळे दादा हे संविधानाच्या जोरावर उड्या मारतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं बरं का, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण तुला त्याचं महत्त्व कळणार नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि जो संविधान वाचेल तो कधीच आयुष्यात मागे राहणार नाही. बरं का. मग त्या रविराजदादांनी संविधान वाचलंय, संविधान अनुभवलंय आणि संविधान डोक्यात घेतलंय. त्यामुळं त्यांच्याकडं ताकद आहे संघर्ष करण्याची. त्यांच्यावर कुणी किती जरी वार केले ना, आणि तुझ्यासारख्या चिप्पड तोंड्या तर किती जरी भुंकल्या, कारण कसं आहे, तुझ्या व्हिडिओ खाल्ल्या कमेंट बघितल्यावर तुझी लायकी कळते की तू काय लायकीची आहेस, आणि मग त्या कमेंट करणाऱ्याला हिचे उत्तरं घाण घाण असतात. आता हिंदूला पुढं नेणारा भाजप सरकार, हिंदूसाठी सगळं झटणारा, आणि मग हिंदूसाठी जर भाजप सरकार एवढं सगळं करतो तर हिंदूतल्या देवी धर्मांचा अफाट अपमान होतो. तवा हिच्या बुडाला आग नाही लागत, तवा हिचा मूळवेध उठत नाही, त्यावर ही एक शब्द बोलत नाही. हिंदूंच्या देवी धर्माचा अपमान होईल्यानंतर पण एक गोष्ट लक्षात घ्या, पण राजकारणातल्या भाजप सरकारवर जर टीका केली, भाजप सरकारचे जी समर्थक आहेत, भाजप पक्षातल्या पुढाऱ्यांचे नेत्यांचे जी समर्थक आहेत, त्या लोकांना जर अंधभक्त म्हणलं तर हिच्या पोटातच गोळा उठतो, आणि तो गोळा असा उठतो हिच्या एवढी आग होती लिमिटच्या बाहेर. आता पहिलं हिनं काय सांगायची, मी काय कुठली राजकारणी नाही किंवा मी कुठल्या एका पक्षासाठी काम करत नाही, काही नाही, मी माझं चांगलं काम करते. मग हिला त्याच पक्षाचा वेळोवेळी काय वार का. आणि आता रविराज साबळेचा किती जरी तू खाल्ला ना तरी रविराज साबळे दादांना काही फरक पडत नाही, आणि जरांगे पाटलांचा तर खाऊन 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 तुझे ना दात पिवळे झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी सांगितलं ना, जी सोशल मीडियावरची क्रिएटर आहेत ते जर असं काय बोलले तर एक समिती नेमण्यात येणार आहे, आणि मग ती काय केस कारवाई कोर्ट कचेरी होणार आहे. तर पहिलं नाव तुझं असणार आहे बॅकग्राऊंडमध्ये, कारण गेले 3 वर्ष झालं तू जरांगे पाटलांवर भुंकत आहेस, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे हे कार्य केले ना, आणि एकटा रविराज साबळे नाही बोलत, आणि रविराज साबळे हिंदू धर्मावर बोट नाही उचलत. हिंदू धर्मातले जी देव धर्माला जपणारे आहेत, श्रद्धेला जपणारे आहेत, त्यांना रविराज दादा अंधभक्त नाहीत म्हणत. बरं का. रविराज दादा भाजपमधले जी नेते पुढारी भ्रष्टाचारी नेते आहेत आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते त्यांना अंधभक्त म्हणल्यावर तुझ्या खालून एवढा बॉम्ब का फुटतो. आता फडणवीस साहेबांनी, रविराज दादाचं बरोबरच आहे, फडणवीस साहेबांनी समिती नेमली कशासाठी, तर जे सोशल मीडियावर क्रिएटर आहेत, जे काही भ्रष्टाचारी राजकारणी आहेत, त्यांना जर काय बोललं, त्यांना जर गलिच्छ भाषेत बोललं, शिवीगाळ केली, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमली. अशा वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वेळ आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या पुरीपासून ते 50 वर्षाच्या बाईवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्यांच्या डोक्यामध्ये पाटे घालू घालू मारले, तुझ्यासारख्या लोकांनी खंडण्या वसूल केल्या, त्याचे पेपर आउट झाले. मग खरंच आपल्या महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे. तो भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी, किंवा ज्या पुरींवर, लहान लहान चिमुकल्यांवर बलात्कार झाला त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जर समिती नेमली असती ना तर कौतुक केलं असतं टाळ्या वाजवून. बरं का. मी नाही, जनतेनं. पण फडणवीस साहेब किती लाचार, स्वार्थी आणि अप्पल मतलबी आहेत ना, हे कळालं. आता हिचा दुसरा प्रश्न, फडणवीसच्या नावावर 7/12 आहे का, जमीन आहे का, घर आहे का, जायदाद आहे का. बरं, फडणवीस साहेबांच्या नावावर काहीच नाही. आमच्या नावावर 1-2 एकर जमिनी आहेत, 7/12 आहेत, तरी सुद्धा आम्ही मोलमजुरी करून खातोय ना, आमच्या कुटुंबातली मोलमजुरी करून खाते. तसं फडणवीस साहेब कुठं रोजानं जाते, त्यांची बायको कुठं रोजानं जाते, त्यांचे लेकरं कुठल्या साध्या जिल्हा परिषदला आहेत.
अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना एकही गडकिल्ला स्वतःच्या नावावर केलेला नाही, एकही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी जनतेचा विचार केला बरं का. तसं फडणवीस साहेबांच्या नावावर करण्याची काय गरज आहे? भरपूर भ्रष्टाचारातून त्यांना मिळतं आणि तू काय त्यांची प्रॉपर्टी बघायला गेली? आता त्यांच्या नावावर काहीच नाही. आणि मग जे मध्ये 26 लाखाचं का 36 लाखाचं आत्ता पण गुगलवर टाकून बघ फर्निचर, फडणवीस साहेबांच्या घरी एवढ्याचं फर्निचर मागवलं का गेलं असं काहीतरी होतं. मग काय तुझ्या घरी आणून दिलं का फडणवीस साहेबांनी? कसं म्हणजे ही बाई एवढी नालायक आहे ना, एवढी. आता हिच्यावर पुढं बोलायची तर गरज नाही, कारण हिची ती भाषा काय बोलती. स्वतः खरकटी पत्तरवाळी गावावरून ववाळून टाकलेली किरुसुनी, किरुसुनी. हा एक लक्षात घ्या, आता इथून पुढे मी किरुसुनीच म्हणत जाईन बरं का. किरुसुनी नाव ह्या बाईचं. आणि उरलेल्या तिच्या प्रश्नाचे उत्तर आपण उद्या देऊयात, कारण माझ्याकडं वेळ नाही आहे, वेळ कमी आहे. त्यामुळं ना आत्ता माझ्या मागं थोडे कामं आहेत ना, तर ती कामं आटपून घ्यावी लागतील. कारण आपलं असं काम नाही हो खालची रिकामी वरचीला काय कामी. त्याच्यामुळं आपल्याला ना घामाचा आणि कष्टाचाच पैसा खावा लागतोय. आपल्याला असं श्रीमंत माणसं पटवायचे, फसवायचे आणि त्यांना लुटायचं, हे नाही ना जमत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आता ज्या लोकांना जमलं त्यांनी घेतल्या गाड्या गुड्या लोकांचा खाऊन, असे ह्याच्यावर त्याच्यावर भुंकून, आणि पुन्हा खालची रिकामी वरचीला काय कमी. आणि हिनं जरांगे पाटलांना बेवड्या पिवड्या म्हणली तर हिच्या माहितीसाठी सांगते, खरी बेवडी तर ही आहे. जरांगे पाटलांचा आत्ता एक तरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला का हो? जरांगे पाटील कुठं दारू पिले, कुठं पार्टीत दारू पिले किंवा कुठं झुलत फिरायले नाही. तरी पण त्यांना मन्या बेवड्या असं तसं हिनं घाणं भाषेत बोलते. तर खरी बिवडी ही आहे, फुल्ल नशिडी गंजिडी आहे. म्हणून हिच्या बुडावर लात मारली आणि धोबिका कुत्ताना घरकाना घाटका हिला करून टाकलेलं आहे. आता हिला कसं, हिचं महाग एक मला पण तिनं काय म्हणली होती की जाऊ द्या सिंगल मदर आहे. म्हणूनच मी काय म्हणलं की ज्याला कावीळ झालाय ना त्याला सगळं जग पिवळं दिसतं. हिला कुणी फोन करून सांगितलं नव्हतं, काही नव्हतं. फक्त हिला काय वाटलं की ज्या नवऱ्याच्या बायका आहेत त्या खंबीरपणे अशा नासक्या बाईला विरोध नाहीत करू शकत. का तर कुटुंबाचे बंधन असतात, ही शिवीगाळ करती, चारित्र्याला डाग लावती, त्यामुळे त्या बायका भीतात. पण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर 100% नाही बरं का, 1000 पेक्षा पण जास्त विश्वास आहे. का तर आज एवढं वर्ष झालंय लग्नाला, मी घरात तशी वागलेली आहे. हिच्यासारखं घरच्याला सोडलं उपाशी आणि जगाला खाऊ घातलं तुपाशी, असं नाही मी केलेलं. मी माझ्या नवऱ्याचा विचार केला, नवऱ्यालाच जवळ केलं. बाकीचे सगळे पैशासाठी जवळ नाही घेतले मी. त्यामुळं ना माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळं मी बोलत होते. त्याचा हिनं गेज काय लावला की मी मग सिंगलच असणार आहे. का हिनं कसं प्रॉपर्टीसाठी पैशासाठी एक कुटुंब उद्ध्वस्त केलेली बाई आहे ही. जर ज्या बाईला स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, ज्या बाईला आपल्या जोडीदाराच्या भावना नाहीत कळल्या, त्या बाईला समाजाच्या भावना काय कळणार आहेत हो? साधी गोष्ट आहे ना.